मॅचची होते सुरुवात. मॅचचा होतो श्री गणेशा. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. स्पर्धेचा पहिला चेंडू या वेळेला चिन्मयसाठी हाताला गेला होता. गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती मिळवली जाते एक धाव. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिल्या धावेचं उद्घाटन या ठिकाणी मॅचच्या माध्यमातून होताना संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं ते चिन्मयने एकेरी धावेसोबत. आमच्यासोबत समालोचन कक्षामधून जोडले गेलेले आपल्या तालुक्यातील एक उत्कृष्ट दर्जाचे क्रिकेट समालोचक समीरजी राणे सर, आपलं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. सातेरी कृपा पेंडूर आणि ब्राह्मणदेव भटवाडी या दोन संघांमध्ये चालू झालेली ही पहिली मॅच. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली आहे. दुसरा चेंडू मात्र पाठवला जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. सुसज्ज असं मैदान या स्पर्धेसाठी उपस्थित आहे. निसर्गाच्या सानिध्यात या स्पर्धेचं दैदिप्यमान आणि देखील दिमागदार आयोजन आपण पुढील 2 दिवस अनुभवणार आहोत. चिन्मय आणि धनेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 धावा या ठिकाणी फलंदाजांनी मिळवल्यात. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी करतायत चिन्मय आणि धनेश. सातेरी कृपा पेंडूर, आपल्याला विनंती, आपला एक प्रतिनिधी आपण कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. विकास दबडे ओव्हर नंबर 1 साठी गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा खर्च करतोय. हा चौथा चेंडू आहे. विकेट किपरच्या पायाला लागून मात्र यष्ट्यांवर जाऊन लागतोय, त्यामुळे निर्धाव चेंडू जरूर आहे. धाव कोणतीही येणार नाही या चेंडूवरती. स्ट्राईक एंडवर धनेश, नॉन स्ट्राईक एंडवर चिन्मय. गोलंदाजी मार्कवर विकास दबडे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक घेऊन आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा या वेळेला टोलावून देतो चेंडूला. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. आणखीन एक धाव या ठिकाणी सहजतेनं पूर्ण केली जाते फलंदाजांकडून. मैदानाच्या सीमारेषा जर आपण पाहिला तर थोड्याशा लांब आहेत. 60 मीटरचं एक अगदी स्टेडियम आकाराचं मैदान आहे, ज्या ठिकाणी आपल्याला पुरेशी ताकद लावावी लागेल चौकार आणि षटकार ठोकण्यासाठी. ओव्हरमधला शेवटचा बॉल होता, ज्या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये पाठवला जातो. चिन्मयच्या माध्यमातून पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमध्ये आणि पहिल्या ओव्हरची या ठिकाणी होते समाप्ती. शेवटच्या बॉलवर घेतल्या जात आहेत 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनगडी बाद 6 धावा. ब्राह्मण पहिल्या ओव्हरमधून 6 धावा खर्च केल्या विकास दबडेनं. कोणतीही विकेट त्याच्या खात्यामध्ये मात्र जरूर आलेली नाहीये. खूप चांगली सुरुवात फलंदाजांच्या माध्यमातून. एक शांत संयमी सुरुवात म्हणावी लागेल, कारण चौकार षटकारांना आक्रमकतेनं सुरुवात झाली नाहीये. एकेरी दुहेरी धाव्यानं शांत आणि संयमी सुरुवात या ठिकाणी करतायत ते चिन्मय आणि धनेश. 4 सिंगल धावा आल्या आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर एक दुहेरी धाव फलंदाजांच्या माध्यमातून घेतली जाते. नवीन गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 साठी प्रथमेश येतोय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 ची या ठिकाणी सुरुवात होईल. स्ट्राईक एंडवर धनेश आपण पाहतोय फलंदाजीसाठी. त्याच्या जोडीला मात्र नॉन स्ट्राईक एंडवर चिन्मय. ही सलामीवीर फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली जाते ब्राह्मणदेव भटवाडी संघाकडून. टॉस मात्र जिंकला तो सातेरी कृपा पेंडूर या संघाने. प्रथम टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय. ज्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या विकास दबडेनं 6 धावा. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा या वेळेला घेऊन आलाय प्रथमेश, ज्या ठिकाणी पहिल्या बॉलवर धनेशला बीट करतोय. जातोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडून सांगता होते पहिल्या चेंडूची. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर येत असताना आणखीन एक आखूट टप्प्याचा चेंडू, ज्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न जो मात्र झालाय अनसक्सेसफुल. पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षकाकडे. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत प्रथमेशच्या माध्यमातून.
थोडासा खेळपट्टीवर ओलावा आहे, त्यामुळे चेंडू मात्र थोडासा थांबून फलंदाजाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. फलंदाजांना कुठेतरी मेरिटवर फटके खेळावे लागतील, थोडीशी वाट पाहावी लागेल चेंडूला स्वतःपर्यंत येण्यासाठी. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू प्रथमेशच्या गोलंदाजीतले. खूप चांगली ओव्हर या ठिकाणी हाताळतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना सलग 3 निर्धाव चेंडू हाताळल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय प्रथमेशचा. यावेळेला फुलर लेनचा बॉल, ज्याला मात्र ऑन ड्राईव्ह करत पाठवतोय वाईडिश लॉंग ऑफ मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने, ज्या ठिकाणी एक फिल्डर उपस्थित. एक धाव मिळवली आहे. खूप चांगला थ्रो पाहायला मिळतोय. संघाच्या खात्यामध्ये एका धाव्याची वाढ होते. एक धावेनं घर पुढे सरकत असताना 7 धावा धावफलकावर असतील. चिन्मय आणि धनेशच्या जोडी करून खूप चांगली सुरुवात होताना 3 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर मात्र मिळवली जाते ही पहिली धाव या ओव्हरमधली. यावेळेला चिन्मयच्या बॅटमधून मोठा फटका, हवाई फायर, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली आहे, फिल्डर पकडला जातोय जेल आणि समाप्त होतोय चिन्मयचा खेळ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, कारण संयमाचा बांध तुटलेला दिसला चिन्मयचा. पहिले 3 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर एकेरी धाव मिळवल्यानंतर चिन्मयला स्ट्राईक मिळालेली असताना कुठेतरी या ओव्हरमध्ये धावा मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये चिन्मय मोठा फटका खेळत होता. हवेमध्ये फटका खेळल्यानंतर झेलबाद होतोय. अनिकेत साळुंके फलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवर मात्र बॉटम हँडचा खूप चांगला वापर, फ्लिक केलं जाते चेंडूला. शॉर्ट मिड विकेटमध्ये फिल्डर तैनात केला गेलाय. षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या प्रथमेशनं. 1 विकेट आहे प्रथमेशच्या खात्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिलात तर 1 गडी बाद 8 धावा. पहिल्या षटकातून 6 धावा आल्या होत्या विकास दबडेच्या गोलंदाजीतल्या, आणि त्यानंतर मात्र दुसरं षटक प्रथमेशनं खूप चांगल्या पद्धतीचं हाताळलं. 2 धावा खर्च करत 1 विकेट तो पटकावतोय. ओव्हरची होते समाप्ती. 6 षटकांचा खेळ आहे, ज्यामध्ये पहिलं षटक जे आहे ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, आणि त्यानंतर 2 ते 5 षटकांमध्ये फलंदाजांना एक मुभा आहे की आपण बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारू शकता. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करू शकतात, आणि बॅटिंग पॉवर प्लेमध्ये जर आपण पाहिलात तर फलंदाजांनी बॅटिंग पॉवर प्ले जर स्वीकारला तर त्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करू शकतात. नवीन ओव्हरसाठी नवीन गोलंदाजाला प्राचारण केलं जाते. गोलंदाजी मार्कवर सागर येतोय ओव्हर नंबर 3 साठी. अप टू द मार्क, पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. शेवटच्या बॉलवर 1 धाव मिळवल्यानंतर अनिकेत साळुंके पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आहे. त्याच्या जोडीला मात्र धनेश नॉन स्ट्राईक एंडवर. सागरचा पहिला चेंडू. यावेळेला खूप चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. पॉइंट कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय बॉल अलॉंग विथ द कार्पेट. फिल्डर त्या ठिकाणी मात्र आउटफील्ड थोडीशी स्लो दिसते. 2 धावा तोपर्यंत फलंदाजांनी धावून पूर्ण केलेत. खूप चांगला फटका, खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केलं चेंडूला. पॉइंट कव्हरच्या मधून हा खेळाडू मात्र चेंडूला अडवण्यासाठी धावला. त्याने मात्र चेंडूला अडवलं, चेंडूची फेक केली. तद्वर मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्या अनिकेत आणि धनेशच्या जोडीकडून. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतंय. धावफलकावरती धावा दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचताना पहिला दुहेरी आकडा धावफलकावरती आहे 10 धावा. 1 गडी बाद 10 धावा ब्राह्मणदेव भटवाडी संघाच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर येत आहे. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. दुसरी ओव्हर थोडीशी चांगली ठरली गोलंदाजासाठी, कारण त्यातून फक्त 2 धावा खर्च करत 1 विकेट पटकावली ती प्रथमेशने. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला बरेचसे बॅकफुटवर गेले. जागा बनवली होती फटका खेळण्यासाठी. अंगापासून थोडासा दूर ठेवलेला बॉल अवे फ्रॉम द बॉडीचा मारा केला होता सागरने. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन. चेंडू क्रमांक 2. यावेळेला बॅकफुटवर येऊन पंच करतायत. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने जातो चेंडू प्रथमेशच्या हातामध्ये. अलॉंग विथ द कार्पेट हा फटका 1 धावून देऊन जाईल. एकेरी धाब्याने संघाच्या धावफलकावर 1 धावेची वाढ, 1 धावेची प्रगती, 1 धावेचा विकास, 1 धावेचा बदल, 1 धावेचं परिवर्तन, 1 धावेचा चेंज होतोय. धावफलक 1 वर 1 11 धावा.
राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, यावेळेला स्ट्राईक एंडवर धनेश. यावेळेला हुक करताय चेंडूला, फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने जातोय चेंडू, हवेचा प्रवाह त्या ठिकाणी चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेने घेऊन चाललाय. फिल्डर धावताय चेंडूला अडवण्यासाठी, तोपर्यंत फलंदाजांनी सहजतेने मात्र 2 धावा पूर्ण केलेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय सातेरी कृपा पेंडूर संघाच्या माध्यमातून. विकेट किपर त्यानंतर मात्र गली क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये मात्र एक फिल्डर उपस्थित केलाय, शॉर्ट थर्डमॅन आहे. फाईन लेग मध्ये एक फिल्डर उपस्थित, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑफ, कव्हर मध्ये एक फिल्डर उपस्थित. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता. धनेश मात्र समोरच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात दिसला, प्रयत्न मात्र फसलाय आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू गोलंदाज सागरच्या गोलंदाजीतला. 5 चेंडू पूर्ण झालेत, 5 धावा खर्च करतोय, शेवटचा एक बॉल शिल्लक. एक दुहेरी धावेचा फटका, त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि 5वा चेंडू निर्धाव आल्यानंतर यावेळेला अंगाचा वेध घेतोय सागरचा. हा शेवटचा बॉल या ओव्हर मधला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत, चोरटी धाव, बॅकअपसाठी मात्र कोणी नाहीये आणि सहज या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती 2 धावा पूर्ण केल्या, लेगबाईच्या स्वरूपातल्या या धावा आणि ओव्हरची होते समाप्ती. तर खूप खूप धन्यवाद असतील संतोषजी साटविलकर साहेब, त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर जे आज मात्र उद्घाटन सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा विशेष आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय आणि असंच सहकारी आमच्या आयोजन समितीला वर्षोनुवर्ष लाभत राहू हीच आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतोय. खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हरमध्ये मात्र संघाचं धावफलक जाऊन पोहोचलंय 5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 15 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलाय फलंदाजांनी. बाकी सर्व खेळाडू जे आहेत ते 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असतील. 3 खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करू शकतात या पॉवर प्ले मध्ये. धनेश या वेळेला त्रिफळाची धोताना दिसतोय. दुसरा झटका लागतोय तो ब्राह्मणदेव भटवाडी संघाला. ओव्हर नंबर 4 साठी मात्र विकास दबडे वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय, ज्या ठिकाणी मात्र विकास दबडेच्या गोलंदाजीसाठी बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजांनी स्वीकारलाय. बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारत असताना मात्र विकेटचं या ठिकाणी पतन होतं, ही चुकीची बाब मात्र कुठेतरी दिसते. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांना करायचा होता, परंतु त्या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये विकेट या ठिकाणी गमावली गेली आहे. धनेश त्रिफळाची धोतोय. विकास दबडे मात्र खूप चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे, ज्यांनी मात्र वैयक्तिक पहिलं षटक ज्या वेळेला हाताळलं अवघ्या
6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. प्रथमेशची एक चांगली ओव्हर आपण पाहिली होती. ओव्हर नंबर 2च्या माध्यमातून 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यांनी पटकावली आहे. यावेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय धनेशच्या जागेवरती. आदित्य नाईक, अनिकेत साळुंके आणि आदित्य अशी 2 फलंदाजांची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारला या ओव्हरमध्ये. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 4थं षटक हाताळतोय. संघाचं धावफलक 18 धावांवरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आणि सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय नाईक सर यांच्याकडून 2000 रुपयांची देणगी मात्र या स्पर्धेसाठी आलेली आहे. खूप खूप धन्यवाद असतील पुन्हा एकदा नाईक सरांचे. बरेचसे पुरस्कर्ते आहेत, बरेचसे बक्षीस आहेत ज्यांनी मात्र या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य केलंय. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल, त्याला मात्र खेळतोय हवेमध्ये. फिल्डर चेंडू खाली पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रनिंग बिटवीन द विकेट मात्र थोडंसं लेझी यावेळेला पाहायला मिळत होतं. गॅदर करू शकत नाही या चेंडूला आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत अनिकेत आणि आदित्यच्या जोडीने. संघाच्या खात्यामध्ये 2 धावांची वाढ. धावफलक 20 धावांवरती जाऊन पोहोचेल. फुलटॉस बॉल मिळाला, त्याला मात्र हवेमध्ये खेळलं होतं. पॉइंट आणि कव्हर क्षेत्राच्या मध्ये टप्पा पडतोय. फिल्डर मात्र चेंडूला अडवतोय, चेंडूची फेक करतोय. तोपर्यंत 2 धावा अनिकेत आणि आदित्यने धावून पूर्ण केलेत. दुहेरी धावांचे 2 फटके, 1 विकेट आणि 1 सिंगल धाव अशा पद्धतीने मात्र 5 धावा खर्च केल्या. 1 विकेट पटकावली विकास दबडेने. राईट आर्म ओव्हर द विकेट. अनिकेतसाठी पुढील चेंडू. यावेळेला समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑन मध्ये खेळाडू उपस्थित आहे, मिड ऑन मध्ये खेळाडू उपस्थित आहे. खूप चांगली फिल्डिंग. एकेरी धावेवर मात्र या ठिकाणी समाधानी राहतील अनिकेत आणि आदित्य. 21 धावा ब्राह्मणदेव भटवाडी संघाच्या खात्यामध्ये. विरोधामध्ये आहे सातेरी कृपा पेंडूरचा संघ. 2 स्थानिक संघ एकमेकांच्या विरोधात पहिल्याच मॅच मध्ये उभे ठाकलेत. पुन्हा एकदा मिड ऑन मध्ये जातोय चेंडू. आदित्य नाईकच्या बॅटमधून येणारा एकेरी धावेचा फटका संघाच्या धावफलकाला 1 घर पुढे घेऊन जाईल. 22 धावा आणि ओव्हरची समाप्ती या ठिकाणी होते. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी संपलाय. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 7 धावा आल्यात आणि 1 विकेट सुद्धा गमावली ती ब्राह्मणदेव भटवाडी संघाने. पहिल्या ओव्हरमधून आल्या धावा 6, दुसऱ्या ओव्हरमधून 1 विकेट आणि 2 धावा खर्च केल्या होत्या प्रथमेशनं. तिसरी ओव्हर हाताळली ती सागरने, या ठिकाणी 7 धावा सागर तिसऱ्या ओव्हरमध्ये खर्च करतोय. आणि चौथ्या ओव्हरमध्ये विकास दबडे वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना 7 धावा खर्च करत 1 विकेट पटकावतोय. अशा पद्धतीने एकूण 4 ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि 4 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा म्हणजे 5.5 धावांची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते ब्राह्मणदेव भटवाडी संघाकडून. 22 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स इन द एंड ऑफ 4 ओवर्स. 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 2 विकेट के नुकसान पर 22 रनों पर जाकर पहुंचता हुआ. बहुत ही अच्छी शुरुआत. पाचव्या ओव्हरची या ठिकाणी सुरुवात होते आणि 5व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर या वेळेला मात्र पकडला जातोय झेल आणि होतोय समाप्त. या वेळेला आदित्य नाईकचा खेळ. 3रा विकेट या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात आदित्य नाईक तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलाय. बाबू कासले एक अनुभवी खेळाडू आहेत, एक दिग्गज खेळाडू आहेत. ब्राह्मणदेव भटवाडी संघाच्या माध्यमातून फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये बाबू कासले यांना आपण बघतोय. खूप चांगला फटका अलॉंग विथ द कार्पेट ड्राइव्ह करताय चेंडूला वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव येते. वैयक्तिक धावसंख्येचं खातं मात्र बाबू कासले या ठिकाणी उघडतायत. स्ट्राईक रोटेट करतायत. स्ट्राईक येते पुन्हा एकदा अनिकेत साळुंकेच्या हातामध्ये. संघाचं धावफलक एकेरी धावेनं पुढे सरकले 23 धावा. षटक क्रमांक 5 ची या ठिकाणी सुरुवात विकेटने केली आहे. झेलबादच्या स्वरूपात आदित्य नाईकला तंबूचा रस्ता दाखवला तो ओव्हर नंबर 5 च्या पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज सागर या वेळेला मात्र खूप चांगला फटका
फिल्डर उपस्थित आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं चढण आहे त्यामुळे ही बाउंड्री जाऊ शकणार नाही, कारण आउटफील्ड जी आहे ती थोडीशी वर खाली दिसते आपल्याला पॉइंट कव्हर क्षेत्राची. परिणामी आणखीन 2 धावा संघाच्या खात्यामध्ये अंकित केल्या जातील. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. क्वार्टर सेंचुरी या ठिकाणी पूर्ण होते. 25 धावा ब्राह्मणदेव भटवाडी संघाच्या खात्यामध्ये. ओव्हर द विकेट सागर यावेळेला रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, उलट्या हाताने बॅटिंग करण्याच्या प्रयत्नात दिसत होता अनिकेत साळुंके. अनसक्सेसफुल फटका आपण पाहतोय. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. चेंडू विसावतो तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन. धावफलक तसं पाहिलं गेलं तर 6 ओव्हरच्या मॅच दरम्यान जर आपण पाहिलं तर तितक्याशा चांगल्या स्थितीमध्ये दिसत नाहीये, परंतु हा फुलटॉस बॉल खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. टप्पा पडून देत नाहीये. चेंडूला फुलटॉस बनवलं, समोरच्या दिशेनं फटका खेळला, 1 धाव मिळवली आहे. एकेरी धावेनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय 26 धावांवरती. एकेरी दुहेरी धावा ज्या क्रिकेटच्या पटलावरती नवसंजीवनी मानल्या जाणाऱ्या धावा आहेत त्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. चेंडू झालेत या ओव्हरमधले 5, शेवटचा 1 बॉल शिल्लक. बाबू कासले फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाहीये. ओव्हर थ्रो होतोय जरूर, परंतु कोणती धाव घेणार नाहीत, कारण अनिकेत साळुंके स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतील, कारण हा शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधला. ओव्हरची होते समाप्ती. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 5 षटकांच्या समाप्ती 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात ब्राह्मणदेव भटवाडी संघाच्या खात्यामध्ये. बाबू कासले आणि अनिकेत साळुंके ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. विकास दबडेने 2 ओव्हर हाताळले. 2 ओव्हरमध्ये त्यांनी एकूण 13 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. त्याचबरोबर सागर वैयक्तिक 2 षटकं हाताळतोय, ज्यामध्ये 11 धावा त्याने खर्च केल्यात आणि 1 विकेट सागरच्या सुद्धा खात्यामध्ये आपण येताना दिसते, ज्यामधली विकास दबडेने एक बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर हाताळली आणि त्या बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुद्धा फक्त आणि फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या आणि 1 विकेट त्याने पटकावली आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सातेरी कृपा पेंडूर संघाच्या माध्यमातून. शेवटचं षटक या ठिकाणी आता मात्र प्रगतीपथावर येईल, ज्या ठिकाणी मोठी फटकेबाजी अपेक्षित आहे. यावेळेला अनिकेतच्या बॅटमधून खूप चांगला फटका आपण बघतोय. वाईडिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना फिल्डर मात्र खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करतायत. बाउंड्री लाईन थोड्याशा लांब आहेत. अगदी स्टेडियम आकाराचं मैदान आपण बघू शकता. बाउंड्री लाईन ओलांडण्यासाठी आपल्याला पुरेशी ताकद फटक्यामध्ये लावावी लागेल. क्षेत्र खूप चांगलं निवडलं होतं. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करत होता. फिल्डर प्रथमेश त्या ठिकाणी मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण सादर करतोय. खूप चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला प्रथमेशच्याकडून. यावेळेला निर्धाव चेंडू येतोय. तुषार गोलंदाजी मार्कवर येत असताना 2 चेंडूंमध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केलेत. दुसरा चेंडू मात्र निर्धावरित्या पूर्ण करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ दी रीच ऑफ द बॅट्समन. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 प्रमाणे गोलंदाजाला यावेळेला दंडित केलं जात आहे. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा पाठवतोय लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेने, कव्हर क्षेत्राच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र फिल्डर उपस्थित. आणखीन 2 धावा आणि अनिकेत साळुंके यांनी जर उर्वरित 3 चेंडूंमध्ये 1 जर षटकार ठोकला तर त्या षटकारासाठी 200 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक असेल धनेश साळगावकर यांच्याकडून. चांगला फटका आहे. यावेळेला उंची चांगली गाठतोय, लांबी मात्र कमी पडेल. फिल्डर चेंडू खाली आहे. विकेटचं होईल पतन. खेळाडू अनिकेत साळुंके यावेळेला बॅक टू द पवेलियन. 4था झटका. जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. ₹500 देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे. त्याचबरोबर पेंडूर सोसायटीचे चेअरमन सन्माननीय रमेशजी गावडे यांच्याकडून ₹500 सहकार्य या स्पर्धेला लाभलेले आहे. दोन्ही मान्यवरांचे विशेष आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. जितेंद्र पेडणेकर उर्फ भाया मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आणि उर्वरित चेंडूंवरती भायाने जर षटकार ठोकला तर ₹500 पारितोषिक आहे धनेश साळगावकर यांच्याकडून.
दरम्यान पाठीमागे चाललाय विकेट किपरला बीट करत चेंडू एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होत होता. हिट काही लागत नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा. एकूण 3 धावा या बॉलवरती मात्र येताना. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव, त्याचबरोबर 22च्या स्वरूपातल्या 2 धावा धावून या ठिकाणी पूर्ण केल्यात. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आणि नियम क्रमांक 23 या बॉलवरती एकत्र लागू केला जातोय. व्हाईट बॉल प्लस 22च्या स्वरूपातल्या 2 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव व्हाईट बॉलच्या स्वरूपातली. भायाने एकही बॅट धाव बनवलेली नाहीये, परंतु विदाऊट बॅट त्याने 4 धावा बनवलेत. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाऊन दिले चेंडूला विकेट किपरकडे. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी गोलंदाज तुषारच्या माध्यमातून. थोडासा धाक आहे गोलंदाजावरती. 3 व्हाईट बॉल हाताळतोय गोलंदाज तुषार. यावेळेला बॅटची कडा घेतोय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात, यष्टीचीच्या स्वरूपात यावेळेला फलंदाज होईल बाद. विकेटचं होईल पतन. ओव्हरमधले चेंडू झालेत आतापर्यंत 5. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. जितेंद्र बाद झाले. जितेंद्रची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील ब्राह्मणदेव भटवाडी संघाकडून. संघाचा एकूण धावफलक 36 धावांवरती जाऊन पोहोचलाय. शेवटच्या ओव्हरमधला एक चेंडू म्हणजे शेवटचा एक बॉल शिल्लक. बॉलचा सामना करेल. गोलंदाजी मार्कवर आहे तुषार, ज्याने यावेळेला थोडीशी दिशाहीन गोलंदाजी केली शेवटच्या ओव्हरमध्ये. येतो शेवटच्या बॉलसाठी आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा फलंदाज रनआउट होईल. इनिंग मात्र या ठिकाणी संपूर्ण होईल. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 6 षटकांमध्ये ब्राह्मणदेव भटवाडी संघाने 5 विकेट गमावल्या आणि 5 विकेट गमावत असताना एकूण 36 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान आहे ते सातेरी कृपा पेंडूर संघाला.
आताडे आपण पाहतोय पेंडूर गाव आयोजित पेंडूर भटवाडी मित्रमंडळ आयोजित एक गाव एक संघ चषक पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहायला मिळेल। तसंच आमच्या चौके गावचे सुपुत्र समालोचक आम्ही ज्यांना चौके प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं मोरिया साहेब, त्यांना विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे। एक हिंदी मराठीचा बुलंद आवाज, त्यांच्या समालोचनामध्ये एक वेगळीच रोशन ताकद आहे। त्यांच्यामध्ये एक हास्य उमटतं ते समालोचन करत असताना, कारण ते विनोदी शैली वापरतात समालोचन करत असताना। एक वेगळाच ठसा आहे मोरिया साहेब यांचा। मोरिया साहेब, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे। उद्घाटनीय सामना ब्राह्मणदेव भटवाडी विरुद्ध सातेरी कृपा पेंडूर। प्रथम फलंदाजी करत असताना ब्राह्मणदेव भटवाडी संघ 36 धावांपर्यंत मजल मारतोय आणि आव्हान आहे ते म्हणजे 36 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे ती म्हणजे सातेरी कृपा पेंडूर संघाला। सलामीची जोडी विकास जबडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठा फलंदाज, मोठा गोलंदाज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तोच विकास जबडे। स्ट्राईक एंडच्या दिशेने नॉन स्ट्राईक एंडला प्रणव। नितीन जबडेला सुद्धा आपण पाहिलं यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला नितीन जबडे, एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेही सुद्धा मोठं नाव आहे नितीन जबडे। आता मात्र पाहूया गोलंदाजी मार्कवरती मला वाटतं अनिकेत येतोय। सांघिक पहिला आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन अनिकेत 36 चेंडू आणि 37 धावांची गरज। पाहूया मजल मारतोय का सातेरी कृपा पेंडूर संघ की त्यांना 37 धावा करण्यापासून रोखू शकतो ब्राह्मणदेव भटवाडी संघ। पंच म्हणून काम पाहत आहेत मकरंद सावंत आणि स्क्वेअर लेग पंच म्हणून काम पाहत आहेत अजित साळुंके। सामन्याला होते सुरुवात पॉवर प्लेचं शक्ती प्रदर्शनाचं पहिलं षटक हाताळण्यासाठी ज्याने बहारदार फलंदाजी केली होती। पहिली फलंदाजी करत असताना तिसऱ्या क्रमांकावर आला होता अनिकेत। 14 धावा ठोकल्या होत्या आपली फलंदाजी करत असताना। आता मात्र गोलंदाजीसाठी वर्णी लागते अनिकेताची। संघातर्फे पहिलं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन अनिकेत। स्ट्राईक एंडला असेल विकास जबडे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळायची। नुकतेच झाले APL मध्ये ज्याने आपल्या फटकेबाजीच्या जोरावरती अनेक सामने जिंकून दिले। या चेंडूवर पतन होते, पहिल्या गडाला यावं लागेल विकास याला तंबूच्या आसऱ्याला कुठेतरी नजर लागलेली दिसते। स्तुती सुमने जी वाहिली जात होती ती स्तुती सुमने या ठिकाणी मावळताना पाहायला मिळत आहेत विकास जबडे याच्या स्वरूपात। 0 धावसंख्या असताना बसलेला पहिलाच धक्का डीजे। आज मात्र या ठिकाणी सातेरी कृपा पेंडूर संघाचं प्रतिनिधित्व करताना आता मात्र याला
ठाम उभं राहावं लागेल मैदानावरती. विकास मात्र स्वस्तात जम्मूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळाला. नावकुऱ्याचा फलंदाज नितीन जबडे गोलंदाजी मार्गवरती पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त. गोलंदाज अनिकेत पुढील चेंडू अनिकेत याचा नितीनसाठी चेंडू समजू शकत नाहीये. नितीन चेंडू जातो निर्धाव. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे जितेंद्र, आपल्या महाराष्ट्र पोलीसचा जाबाज शिपाई जितेंद्र यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ पडतोय माघारी. 36 चेंडू 37 धावांचं आव्हान थोडंसं सोपं वाटलं होतं, परंतु आता हे कठीण होतं की काय असं वाटू लागलंय. या चेंडूवर मात्र सन्मान दिला जातोय गोलंदाजाला. 1 धाव घेतली जाते. नितीन याच्या बॅटमधून षटकाचा होतोय मध्यान्न. पूर्वार्धामध्ये 3 चेंडूंवरती 1 धाव घेतली जाते. 1 गडी बाद होतोय विकास जबडे नावाचा. पहिल्यांदा स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल प्रणव नावाचा फलंदाज. गोलंदाजी मार्गवरती सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. शक्ती प्रदर्शनाच्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा मानस असतो फलंदाजाचा, कारण रिंगणाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असतात आणि रिंगणाच्या आतमध्ये 7 क्षेत्ररक्षक. त्यामुळे बॅट खोलून खेळण्याचा प्रयत्न असतो फलंदाजाचा, परंतु रोखून ठेवलाय गोलंदाज अनिकेत याने. आतापर्यंत फक्त 3 चेंडूंवरती 1च धाव खर्च केली जाते. उर्वरित 33 चेंडूंवरती 36 धावांची गरज आहे, ती म्हणजे सातेरी ग्रुप पेंडूर संघ. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धाव संख्या मात्र स्थिरावलेली. 1 गडी बाद 1. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न शेवटी प्रयत्नच राहतोय आणि या ठिकाणी यशस्वी होतोय गोलंदाज अनिकेत. चेंडू जातोय निर्धाव. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू काही समजू शकत नाहीये, मात्र या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा गोलंदाज. 4 चेंडूंचा खेळ पडतोय माघारी. धाव संख्या मात्र स्थिरावलेली 1 वरती. खरोखरच यष्टी रक्षकाकडून चूक होते. ती चूक मात्र प्रतिस्पर्धी संघाला 1 धाव बहाल करून देणारी ठरते. एका धावेचा इशारा येतोय पंचांचा. एका धावेने धाव संख्येत भर पडते. सांघिक धाव संख्या वधारते, परावर्तित होते 2 वरती. बऱ्याच प्रतीक्षेनंतर धाव संख्या हलताना पाहायला मिळते. ती सुद्धा लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज अनिकेत. पहिले षटक सुंदर प्रकारे हाताळतोय अनिकेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला विकास नावाचा, त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स आत्मविश्वास प्रबळ झाल्यानंतर यशस्वी गोलंदाजी मार्कवरती अनिकेत पाहायला मिळाला. या चेंडूला दिशा दाखविली जाते नितीन याच्या माध्यमातून. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु या ठिकाणी 1च धाव घेतली जाते. गचल क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून, परंतु त्या ठिकाणी नितीन जबडेचा दुसऱ्या धावेसाठी नकार होता आणि 1च धाव घेतली गेली. पहिल्या षटकाचा खेळ पडतोय माघारी. सांघिक धाव संख्या होते ती म्हणजे 3 धावा. सुरेख षटक हाताळलं गेलं गोलंदाज अनिकेत याच्याकडून. 1 गडी मात्र बाद केला गेला विकास नावाचा, जो आपल्या संघासाठी एक कुठेतरी घातक ठरू शकला असता. त्या विकासला मात्र पाठवलंय तंबूच्या आश्रयाला. ऐकूया दुसऱ्या षटकात गोलंदाज येण्यापूर्वी सुमधुर संगीत डीजे. मार्कवरती नवीन गोलंदाजाची वर्णी लागते. चिन्मय साळुंखे नावाचा गोलंदाज. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय चिन्मय.
अनिकेतने ज्याप्रमाणे श्री गणेशा करून दिला गोलंदाजीचा, त्याप्रमाणे मात्र गोलंदाजी चिन्मय याला करावी लागेल. पहिला चेंडू दिशाहीन, दंडात्मक कारवाई करतायत पंच. गोलंदाज चिन्मय याच्यावरती जी तुला लक्ष्मण रेषा आखून दिली आहे त्या रेषेचं तू उल्लंघन केलंस, त्यामुळे मात्र तुला हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाला एक धाव मात्र बहाल केली गेली. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या परावर्तित होते, ती म्हणजे 4 धावा. सुरेख गोलंदाजी अनिकेत याने केली होती पहिल्या षटकामध्ये, मात्र या ठिकाणी चिन्मय दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू या ठिकाणी अवांतर फेकतोय. प्रतिस्पर्धी संघाला एक धाव बहाल करतोय. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 1 गडी बाद 4. आता मात्र सुरेख गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. फुलटॉसलेनचा चेंडू नितीनच्या बॅटमधून हल्ला, फटका. एक धाव पूर्ण होते आणि या चेंडूवर अनिकेत येतोय, ताबा मिळवतोय. सुरेख अष्टपैलू कामगिरी या सामन्यामध्ये अनिकेत याची पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना 14 धावा ज्याने ठोकल्या, एकतर्फी फलंदाजी केली तोच अनिकेत. गोलंदाजी सुद्धा सुरेख करतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळलं, त्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला आणि दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागली आहे गोलंदाज चिन्मय याची. पहिला चेंडू अवांतर, पुन्हा पहिला चेंडू फेकला, त्यावर मात्र 1 धाव मिळाली नितीन जबडे याला. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 37 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा. मालवणीत सांगायचं झालं तर एका थापटावर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. ब्राह्मणदेव भटवाडी संघाच्या गोलंदाजांची दुसऱ्या धावेचा प्रयत्न हाना करता करता रोखतायत आणि या ठिकाणी एकच धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर, पुन्हा एकदा सांघिक धावसंख्या 6 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चिन्मय याचं निर्धाव चेंडू मात्र होऊ शकत नाही आहे, कारण नितीन जबडे आणि दुसरा फलंदाज आहे तो म्हणजे प्रणव नावाचा. सुरेख फलंदाजी मैदानावरती एकेरी दुहेरीवरती जास्त भर पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ पडतोय माघारी चिन्मय याच्या गोलंदाजीवरती. सुंदर असा फटका आलाय, चेंडू करतोय सीमारेषेचं उल्लंघन, सीमारेषा पार, चौकार. नितीन मध्ये क्षमता आहे. मैदानाच्या चारही दिशेला खेळणारा हा फलंदाज अनेक वेळा ज्याने मुडेश्वर कणकवलीचं मैदान आपल्या फलंदाजीच्या जोरावरती गाजवलं, तोच नितीन जबडे सुरेख चौकार ठोकतोय. चौकार आल्यानंतर आता मात्र प्रबळ आत्मविश्वास प्रबळ झालाय तो म्हणजे फलंदाजाचा. पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोन मनात ठेवून मैदानामध्ये आला नितीन जबडे. एकाच बाजूने मात्र खंदी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. सांघिक धावसंख्या मात्र आता मात्र नेल्सन फिगरमध्ये पाहायला मिळेल, ती म्हणजे 1 गडी बाद 11. मालवणीमध्ये एक्क्याचो डबल गेम. सुरेख गोलंदाजी, सुरेख फलंदाजी अनिकेत याची पाहायला मिळाली. या षटकामध्ये आतापर्यंत मात्र झालेल्या 4 चेंडूंवरती 8 धावा खर्च करतोय गोलंदाज चिन्मय नावाचा. 2 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. षटकातील दुसरं षटक पॉवर प्लेचं शक्ती प्रदर्शनाचं दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. या चेंडूवर सुद्धा मिळेल प्रणव याला 1 धाव. एका धावेने धावसंख्येत भर. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे डझनावरती 12 धावा. प्रणव याच्या बॅटमधून 1 धाव. 1 धाव घेऊन प्रणव नितीन याला स्ट्राईक देतोय. नितीन मात्र सुरेख चांगल्या चेंडूचा सन्मान करतोय. खराब चेंडूवर प्रहार करून चौकार ठोकला होता चिन्मय याच्या गोलंदाजीवरती. आता मात्र क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल करण्यात आलाय. नितीनसाठी 1 क्षेत्ररक्षक वाढवण्यात आलाय. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी निर्धाव जातोय चेंडू. बॅटकट, निर्धाव चेंडू. षटकाची होते सांगता. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
षटकांचा खेळ पडतोय माघारी. सांघिक धाव संख्या आहे ती म्हणजे एक गडी बाद 12 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल प्रणव, नॉन स्ट्राईक एंडला नितीन, गोलंदाजी मार्कवरती आदित्य. ब्राह्मणदेव भटवाडी संघाचे खेळाडू मात्र सुरेख प्रदर्शन आपल्याच या घरेलू मैदानावरती दाखवताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन आदित्य. पहिला चेंडू या ठिकाणी प्रणव टोलावतोय, एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल, नितीन पोहोचतोय नॉन स्ट्राईक पर्यंत. दुसरी ही धाव घेतली जाते, यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी मात्र धावसंख्येत बदल घडतोय. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 14 धावा तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. सुरेख गोलंदाजी, सुरेख फलंदाजी पाहायला मिळते या मैदानावरती. एकेरी दुहेरीवरती मात्र सुरेख भर पाहायला मिळतोय. सातेरी कृपा पेंढूर संघाच्या फलंदाजांचा एक धाव पूर्ण, एकच धाव घेतली जाते. धावसंख्येत 1 ने भर होते. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 15 धावा. सुरेख योग्य ताळमेळ पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांमध्ये, परंतु गोलंदाजांना मात्र कस लावावा लागेल. क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल ती म्हणजे गोलंदाजांना. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं गचाळ पाहायला मिळतं या सामन्यादरम्यान. ज्याप्रमाणे सातेरी पेंढूर संघाने क्षेत्ररक्षण केलं, कमीत कमी धावांमध्ये रोखता आलं, त्याप्रमाणे मात्र क्षेत्ररक्षण करावे लागेल. नाहीतर मात्र नितीन जबडे सारखा फलंदाज मात्र आपल्यासाठी घातक विषारी ठरू शकतो, एवढं मात्र ज्ञात असू द्या. ब्राह्मणदेव भटवाडी संघ. विकास जबडे मात्र स्वस्तात परतला नाही तर तो सुद्धा आपल्यासाठी घातक ठरू शकला असता. गोलंदाजी मात्र सुरेख केली अनिकेत. त्यानंतर मात्र दुसरं षटक हाताळलं गेलं चिन्मय याच्याकडून. 9 धावांचं षटक हाताळलं गेलं आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती येतोय आदित्य. 2 चेंडूंवरती 3 धावा खर्च केल्या गेल्या आहेत आदित्य याच्याकडून. तिसरा चेंडू घेऊन तिसऱ्या षटकातील आदित्य नितीनसाठी. मोठा फटका आलाय नितीन याच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार डीजे. मध्यान्ह पूर्वार्धामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च करतोय. सांघिक धाव संख्या पोचते ती म्हणजे 21 वरती एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरे षटक प्रगतीपथावरती. आता मात्र परतावं लागेल. यापूर्वीचा चेंडू होता तुझा, हा चेंडू मात्र माझा. डीजे. पथावरती असताना 21 धावा. नितीन जबडे बाद होतोय. वैयक्तिक 1 चौकार 1 षटकार ठोकतोय. वैयक्तिक 13 धावाकडून त्रिफळाची होऊन परतावं लागलं ते नितीन जबडे याला. गोलंदाज होता आदित्य. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. षटकाच्या पूर्वार्धामध्ये फलंदाजाचा वरचष्मा पाहायला मिळाला. उत्तरार्धातील पहिल्या चेंडूवरती यशस्वी सफलता प्राप्त गोलंदाज आदित्य. पहिल्या चौथ्या चेंडूवरती नितीन जबडे याला तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. चेंडू चुकला, फसवा चेंडू होता. फुलटॉसलेनचा चेंडू टोलवला जातोय. अनिकेतच्या डोक्यावरून जाणारा फटका सीमारेषेचा करतोय उल्लंघन. 6 धावांसाठी डीजे.
स्वागत केलं गेलंय तुषार याच्या बॅट मधून. प्रकार डावखुऱ्या फलंदाजाला पोषक असं वातावरण पाहायला मिळतंय. हवेचा प्रवाह मात्र या ठिकाणी डावखुऱ्या फलंदाजासाठी पोषक आहे आणि हा चेंडू फसवा. यष्टीरक्षक गलतानपणा करतोय, चूक करतोय. एक धाव मात्र केली जाते ब्लॅक बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि पंचांचा निर्णय येतोय अवांतर. एकूण 2 धावा. थोडंसं म्हणण्यापेक्षा बरंच महागडं षटक हाताळताना पाहायला मिळतोय आदित्य. या चेंडूवर 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावसंख्येत पडते भर. धावसंख्या होते ती म्हणजे 2 गडी बाद 29. 37 धावांचा पाठलाग करत असताना सातेरी पेंडूर संघ या ठिकाणी सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. हा चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. गोलंदाज आदित्यकडून षटकाचे होते सांगता. 3 षटकांच्या अखेरीस 37 धावांचा पाठलाग करत असताना सातेरी पेंडूर संघ या षटकामध्ये 17 धावा खर्च करतोय. वरती अनिकेत याने सुरुवातीचं पहिलं शक्ती प्रदर्शनाचं षटक सुरेख हाताळलं होतं. मात्र नंतर गोलंदाज आदित्य थोडासा महागडा ठरला. पहिल्या षटकामध्ये अनिकेत 3 धावा खर्च करतोय, 1 गडी बाद करतोय. दुसऱ्या षटकामध्ये चिन्मय 9 धावा खर्च करतोय आणि आदित्य बराचसा महागडा ठरतोय, 2 गडी बाद करतोय. 17 धावा मात्र खर्च करतोय आदित्य. तुषार याला पहिला चेंडू या ठिकाणी बॅटची कट घेऊन अंगावरती आदळतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी ही धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा मिळतात पहिल्या चेंडूवरती. अनिकेत याच्या धावसंख्येत पडते भर. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 31 धावा. चेंडू शिल्लक आहे 17 धावा पाहिजेत त्या म्हणजे 6. 17 चेंडू आणि 6 धावांची गरज सातेरी पेंडूर संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना 36 धावांपर्यंत मजल मारली ब्राह्मणदेव भटवाडी संघाने आणि आतापर्यंत 4थं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूच्या अखेरीस सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तुषार सुरेख फलंदाजी करतोय. एका षटकारानेशी फलंदाजी तुषार याची. मोठा फटका येतोय तुषार याच्या बॅटमधून. चेंडू पाहूया कुठे जातोय. चेंडूवर क्षेत्ररक्षण होऊ शकतं का आणि सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव मात्र वाचवली जाते. 3 धावा मिळतात या फटक्यावरती. 3 धावांनी धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 34 धावा. सुरेख फटका पाहायला मिळाला तुषार याच्या बॅटमधून. विकास बाद झाल्यानंतर वाटत होतं की सामन्यामध्ये रंगत येईल, परंतु एकतर्फी फलंदाजी तुषार आणि नितीन याची मात्र सामन्याला विजयाच्या समीप घेऊन जाताना पाहायला मिळते. पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल सागर. नॉन स्ट्राईक एंडला तुषार. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत. मोठा फटका आलाय सागराच्या बॅटमधून. झेल खाली पाहूया. क्षेत्ररक्षक पोचू शकत नाही. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये झेल जमिनीला दान केला गेला. या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. 2 धावा. धावसंख्येची समांतर पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ मात्र 36 धावा. विजयासाठी 1 धावेची गरज.
विजयी फटका कोणता येतोय पाहावं लागेल. या चेंडूवर सागराच्या बॅटमधून फुलटॉस चेंडूला दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षण तैनात आहे, परंतु या चेंडूवरती विजय घोषित केला तो म्हणजे सातेरी पेंढूर संघ पहिला विजय या ठिकाणी घोषित करतोय. आजच्या दिवसातील पहिला विजय घोषित होतोय सातेरी पेंढूर संघ. डीजे